Welcome back, students. Now we are starting our fifth chapter of civics, the state government. So now, in the last chapters, we understood the nature of union parliament and union executive, and we were also introduced to the integrated judicial system in India. Okay. So in this chapter, we will study the government of constituent states or state government. ओके, म्हणजे मागील पाठापर्यंत आपण संघ शासन, ठीक आहे, त्याच्याबद्दल माहिती मिळवली. तर त्याच्यात संसदेचे व कार्यकारी मंडळाचे जे कार्य आहे, म्हणजे काय लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह, ठीक आहे. त्याचबरोबर आपण भारताची जी एकात्म न्यायव्यवस्था आहे म्हणजे काय, तर इंडिपेंडंट ज्युडिशियल सिस्टीम, सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट्स, देन डिस्ट्रिक्ट कोर्ट्स अँड देन लोअर कोर्ट्स, ठीक आहे. या पाठात आपण मग घटक राज्यांची अथवा राज्य शासनाची माहिती घेणार आहोत, ठीक आहे. तर संघराज्य व्यवस्थेत दोन पातळ्यांवर शासन कार्यरत संस्था कार्यरत असतात. एक राष्ट्रीय पातळीवर जे असतं ते काय असतं, सो दॅट इज सेंट्रल गव्हर्नमेंट, अँड प्रादेशिक पातळीवर जे असतं राज्य शासन, दॅट इज स्टेट गव्हर्नमेंट. सो भारतात 28 घटक राज्य असून त्यांचा कारभार तेथील राज्य शासन करते, ठीक आहे. मध्येच आपल्याकडे 29 झाले होते, बट अगेन JNK वॉज कन्वर्टेड इंटू 2 युनियन टेरिटोरीज, लडाख अँड JNK. So now we have 9 union territories and 28 states again. So now background. So पार्श्वभूमी काय आहे याची, तर भारताचा भौगोलिक विस्तार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूपही वेगवेगळे आहे. तर मग भाषा, धर्म, चालीरीती व प्रादेशिक स्वरूप यात विविधता आहेच. आणि अशावेळी एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोयीचे ठरणार नाही, कारण की एरिया खूप जास्त आहे आणि देर इज अ लॉट ऑफ व्हरायटी. सो हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली. घटक राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर करण्याचे निश्चित झाले आणि मग त्याच्यानुसार काय झालं, ती भाषावर प्रांतरचना झाली, ठीक आहे. अकॉर्डिंगली लिंग्विस्टिक रिकग्निशन ऑफ स्टेट्स टूक प्लेस, ठीक आहे. मराठी स्टेट, गुजराती स्टेट, कन्नड स्टेट, लाईक दिस. तर मग भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे, ठीक आहे. अपवाद काय आहे, तर जम्मू काश्मीरचा आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात आपण घटक राज्यामधील शासन संस्थेचे स्वरूप समजून घेऊया. So now, do you know India has 29 constituent states and the state governments have the responsibility of the governance of these states, ठीक आहे. तर मग भारतात एकूण 28 घटक राज्य आहेत असली तरी विधानसभांची संख्या 31 आहे, ठीक आहे. कारण दिल्ली, पाँडिचेरी आणि जम्मू काश्मीर आणि केंद्र प्रदेशात अनेक विधानसभा अस्तित्वात आहेत. ओके ओके. So now India has actually 28 state governments, and then union territories also have their legislative assemblies. So okay. So now state legislature म्हणजे काय, तर राज्य शासनाचे विधिमंडळ, ठीक आहे. तर मग आता विधिमंडळ म्हणजे काय, जे रूल्स बनवतात, लॉज बनवतात. जसे संसदेत असतं तसं राज्य शासनात काय असतं, विधिमंडळ असतं, आहे की नाही. सो लाईक द पार्लमेंट ॲट द सेंट्रल लेवल, एव्हरी स्टेट हॅज इट्स ओन लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ. तर मग केवळ 7च राज्यातील विधिमंडळ 2 सभागृहांचे आहे, त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे, ठीक आहे. ओके. त्यात मग विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार असे म्हणतात, MLA और मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, MLC, असेंब्ली और काउन्सिल, ठीक आहे. लेजिस्लेचर ऑफ महाराष्ट्र, मग महाराष्ट्राचे विधिमंडळ. महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद ही 2 सभागृहे आहेत, ठीक आहे. विधानसभा म्हणजे असेंब्ली आणि विधान परिषद म्हणजे काउन्सिल. सो दिस इज अवर बिल्डिंग, विधान भवन मुंबई, विधानसभा, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. सो दिस इज द फर्स्ट हाऊस. महाराष्ट्र विधिमंडळाचे हे पहिले सभागृह आहे. कोणतं, तर विधानसभा पहिलं आहे असून याची सभासद संख्या 288 आहे. अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल त्या समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात. मग अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही राखीव जागा असतात व निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे मतदारसंघात विभाजन केले जाते. प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडला जातो, ठीक आहे. विधानसभेची मुदत जी आहे ती 5 वर्षांची असते. अपवादात्मक परिस्थितीत विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात, ठीक आहे. त्याचबरोबर वयाची 25 वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्यास विधानसभेची निवडणूक लढवता येते, ठीक आहे. आमदाराची निवडणूक तर 25 वर्ष. सो विधानसभेचे अध्यक्ष, स्पीकर ऑफ द विधानसभा,
विधानसभेचे कामकाज जे आहे ते अध्यक्षांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते. निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या विधानसभेचे जे सदस्य आहेत ते आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात, ठीक आहे, आणि व एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात, ठीक आहे. ओके, स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर ऑफ द विधानसभा फ्रॉम अमंग्स देमसेल्स. नाव द स्पीकर हॅज, म्हणजे काय तर सभागृहाचे जे कामकाज आहे ते शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावे यासाठी एक कार्यपत्रिका तयार करण्यापासून तर बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्यापर्यंतची अनेक कार्ये जे अध्यक्ष आहेत त्यांना करावी लागतात. तर मग अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी उपाध्यक्ष डेप्युटी स्पीकर पार पाडतात. तर मग महाराष्ट्राचे जे लेजिस्लेचर आहे, म्हणजे काय, महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशने होतात. अर्थसंकल्पाविषयीचे आणि पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते, तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते, ठीक आहे. सो नाव नेक्स्ट विधान परिषद लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर मग महाराष्ट्रात विधिमंडळाचे हे दुसरे सभागृह असून परिषद दुसरं, सभा पहिलं, ठीक आहे. सो हे दुसरे सभागृह असून अप्रत्यक्षरित्या समाजातील विविध घटकांकडून निवडले जाते. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. यातील कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती राज्यपाल नेमतात. तर उरलेले प्रतिनिधी विधानसभा, स्थानिक शासन संस्था, शिक्षण मतदारसंघ, ठीक आहे, पदवीधर मतदारसंघाकडून निवडले जातात, ठीक आहे. इथे तुम्हाला एक वर्ड दिसेल आता, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीज, टीचर कॉन्स्टिट्युएन्सीज, ठीक आहे. सो विधान परिषद इज नेवर फुल्ली डिसॉल्व्ड. मग विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही. यातील ठराविक सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात व तेवढ्याच जागांसाठी निवडणुका होऊन ती पदे भरली जातात. मग विधान परिषदेचे कामकाज जे आहे ते विधान परिषद सभापतींच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते. सभापतींच्या ज्या अनुपस्थितीत मग उपसभापती ही जबाबदारी पार पाडतात. सो नाव एक्झिक्युटिव्ह ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ. तर मग महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा समावेश होतो. तर आपण पहिलं बघूया गव्हर्नर, म्हणजे काय तर राज्यपाल. द प्रेसिडेंट इज अ नॉमिनल हेड ॲट द सेंटर वाईल द गव्हर्नर इज द नॉमिनल ऑर टायट्युलर हेड ॲट द स्टेट लेवल. म्हणजे काय, जसे आपल्याला राष्ट्राच्या स्तरावर राष्ट्रपती एक नामधारी प्रमुख असतात, त्याचप्रमाणे घटक राज्य किंवा राज्याच्या पातळीवर राज्यपाल हा नामधारी प्रमुख असतात, ठीक आहे. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून होते व त्यांची मर्जी असेपर्यंतच ते अधिकारावर राहू शकतात, ठीक आहे. आणि मग राज्यपालांनाही कायदेविषयक काही महत्त्वाचे अधिकार आहेत. उदाहरणार्थ काय, तर मग विधानसभा व विधान परिषदेने संमत केलेले विधेयक मग राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच मग त्याचं कायद्यात रूपांतर होतं. नंतर विधिमंडळाचे जे अधिवेशन आहे ते बोलावण्याचा अधिकार राज्यपालांना असतो, ठीक आहे. त्याचबरोबर विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतात. सो नाव चीफ मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, म्हणजे काय तर मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. तर मग विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो. मुख्यमंत्री आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेतात. मुख्यमंत्री हे प्रधानमंत्र्याप्रमाणे कार्यकारी प्रमुख, ठीक आहे ना, एक्झिक्युटिव्ह, चीफ ऑफ एक्झिक्युटिव्स असतात, ठीक आहे. राज्याचा संपूर्ण कारभार राज्यपालांच्या नावाने चालतो, परंतु प्रत्यक्षात संपूर्ण कारभार मुख्यमंत्री करतात. नाव असतं राज्यपालांचं आणि कृती असते मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची. सो फंक्शन्स ऑफ द चीफ मिनिस्टर, म्हणजे काय तर मुख्यमंत्र्यांची कार्य काय काय आहेत, तर क्रिएशन ऑफ द स्टेट एक्झिक्युटिव्ह. आता एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय तर मंत्रिमंडळ. तर मग मंत्रिमंडळाची निर्मिती करणे हा एक त्यांचा फंक्शन आहे, म्हणजे त्यांचं एक कार्य आहे किंवा जबाबदारी आहे, ठीक आहे. तर मग बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते. हे काम आव्हानात्मक असते, कारण की का, तर मंत्रिमंडळ अधिकाधिक प्रातिनिधिक होण्यासाठी सर्व प्रदेशांना, सर्व सामाजिक घटकांना, म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिला, अल्पसंख्याक इत्यादी सामावून घ्यावे लागते, ठीक आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यात बरेच
आणखी त्यांच्या मागणी असतात पर्सनल, त्यासुद्धा त्यांना पूर्ण कराव्या लागतात. सो दिस बिकम्स चॅलेंजिंग. सो स्पष्ट बहुमत नसल्यास काही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. ठीक आहे, आता जसं महाराष्ट्रात झालं की इट इज गव्हर्मेंट ऑफ कोॲलिशन. ठीक आहे ना, एक प्रकारे त्यांनी युती केली किंवा गठबंधन केलं आणि आता त्यांनी त्यांची मेजॉरिटी सिद्ध केली. ठीक आहे, बहुमत सिद्ध केलं आणि त्यांनी सरकार स्थापन केलं. ओके, तर मग स्पष्ट बहुमत नसल्यास काही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. मग अशा वेळी सर्व घटक पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे अवघड काम मुख्यमंत्री पार पाडतात. ठीक आहे, तर कोणाला मुख्यमंत्री पद द्यायचं, कोणाला उपमुख्यमंत्रीपद, गृह खातं, ट्रान्सपोर्टेशन, कन्स्ट्रक्शन, ऑल दिस. सो नाव डिस्ट्रीब्युशन ऑफ पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर खातं, कोणतं खातं. ठीक आहे, सो आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स म्हणजे काय, तर मंत्रिमंडळाची निर्मिती झाली की मग ती निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जे निवडलेले मंत्री आहेत त्यांना खातेवाटप करावे लागते. ठीक आहे, तर मग खातेवाटप करतानाही मंत्र्यांचा राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य, त्यांची लोकमताची जाण, नेतृत्व इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो. ठीक आहे ना, बरोबर आहे, अनुभव असला पाहिजे, त्याचबरोबर त्यांना लोकमताची जाण असली पाहिजे. सो ऑल दीज थिंग्स आर कन्सिडर्ड. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स, पॉलिटिकल एक्सपिरियन्स, पब्लिक ओपिनियन, लिडरशिप क्वालिटीज, कॅरेक्टर एट्सेट्रा. ठीक आहे, सो कोऑर्डिनेशन बिटवीन मिनिस्ट्रीज अँड ऑर डिपार्टमेंट्स म्हणजे काय, तर ते खाते त्यांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. तर मग ते कसं केलं जातं, द चीफ मिनिस्टर अलॉंग विथ हिज काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आर कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. म्हणजे काय, तर मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या हे विधानसभेला जबाबदार असल्याने म्हणजे काय, जर त्यांचे जर कोणी अविश्वासाचा ठराव मांडला, प्रस्तुत केला आणि तो सिद्ध केला तर मग त्यांची जी विधानसभा आहे ती कोलमडेल, म्हणून विधानसभेला ते जबाबदार असतात असं म्हटलं आहे. ठीक आहे, त्यांना ते सरकार सोडावं लागेल आणि परत मग निवडणूक होईल. सो मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या विधानसभेला जबाबदार असल्याने कार्यक्षम कारभाराची अंतिम जबाबदारी मग मुख्यमंत्र्यांवर असते. तर मग खात्यांमध्ये सहकार्य असणे, त्याचबरोबर समन्वय नसेल व त्यांचा परिणाम मग शासनाच्या कामगिरीवर होतो. म्हणून मुख्यमंत्र्यांना खात्यांमधील वाद दूर करून सर्व खाती एकाच दिशेने काम करत आहेत की नाहीत हे पाहावे लागते कंटिन्युअसली. ओके, सो नाव नेक्स्ट, लीडर ऑफ द स्टेट, राज्याचे नेतृत्व. तर मग प्रधानमंत्री ज्याप्रमाणे देशाचे नेतृत्व करतात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री राज्याचे नेतृत्व करतात. आपल्या राज्यातील लोकांचे हित, त्यांच्या समस्या व अडीअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरणांची निर्मिती मुख्यमंत्र्यांनी करायची असते. मग राज्यातील जनता मुख्यमंत्र्यांकडे आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून पाहत असते. मग ठीक आहे, राज्याच्या ज्या प्रश्नांची दखल घेऊन त्यावर शासनाच्या वतीने उपाययोजनाचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यास जनतेला दिलासा मिळतो. सो मग महाराष्ट्र इज वन ऑफ द प्रोग्रेसिव्ह स्टेट इन इंडिया. महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक प्रागतिक राज्य आहे. शिक्षण, उद्योग, सेवा क्षेत्र, आरोग्यसेवा आणि सामाजिक सुरक्षितता इत्यादींबाबत ते आघाडीवर असते. तर त्याचबरोबर दहशतवादी कारवाया आणि काही भागातील नक्षलवादी चळवळ ही आपल्या राज्यापुढे असणारी दोन मोठी आव्हानं आहेत. ठीक आहे, सो दिस टू आर बिग चॅलेंजेस, टेररिझम ॲज वेल ॲज नक्षलाइज्ड लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट. So now next question for homework is write a short note on governor of the state. Okay, next write a short note on write a short note on legislative assembly. Okay, also write a short note on legislative council. Okay, also write a short note on coordination between ministries and departments.